एक एजंट इथं यांचा बसलेला आहे, एक एजंट धारावी इथं वेगळे वेगळे जागेवर बसलेले आहेत. ते काय करतात, 2500 रुपये घेतात. 2500 रुपये काय करतात, ती आयडी तर ब्लॉक झाली. काय करणार, लायसन्स एकाचं घेतात, आधार कार्ड एकाचं घेतात आणि फोटो काहीतरी फोटोशॉपमध्ये वेगळा थोडा चेंज करून त्याला 2500 रुपये डुप्लिकेट आयडी बनवून देतात. 1500 रुपये ते लोक ठेवतात. किंवा हे बघा, काल जी घटना घडली ती कुठंतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे म्हणून आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे, जे लीगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारण दाखवून, आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेला आहे. हे काय करतात, आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा, या पद्धतीने एक फेक आयडी बनवतात. त्याच्यामुळे काय होतं, आता कस्टमर एक बसला, समजा तो कुठला नराधम असेल, कोण आतंकवादी असेल, कोण दहशतगर्द असेल. काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला, कुणाचा मर्डर केला, काय लुटपाट केली, आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार, काय करणार, आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आयडी नंबर होती, तर तुम्ही पकडणार कुणाला? ह्याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे, फोटो माझा नाहीये, लायसन्स माझा नाहीये, म्हणजे आपण पकडायचं कुणाला? आणि हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेला आहे. मी आरिफबाईंना हा विषय सांगितला. आरिफबाईंनी सांगितलं की वाहतूक सेनेचा हा मोठा विषय आहे, कारण करोडो लोक उबेरमधनं ड्राईव्ह करतात, ओलामधनं ड्राईव्ह करतात, बरोबर आहे. तर मी तुमच्या माध्यमातून हेही सांगतोय की आज आम्ही सगळे ओपन केलेलं आहे की या कुठल्या पद्धतीने हे लोक भ्रष्टाचार करतात, आणि हे मोठा सेफ्टीचा विषय आहे, आपला सुरक्षेचा विषय आहे. काय सुरक्षा या उबेरमध्ये मला सांगा. मी तुमच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही. आयडी जे बोगस आयडी आहे, जे व्हेरिफिकेशन करून घेत नाही ते